एल्फिस्टन पुलामुळे एसटी प्रवाशांच्या खिशाला आता कात्री बसल्याचं बघायला मिळत आहे। एल्फिस्टन पुलाच्या कामामुळे एसटीच्या तिकीट दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे। एल्फिस्टन पुलामुळे परळ आगारातील एसटी बस सेवेच्या मार्गामध्ये आता बदल झालेले आहेत। मार्गामध्ये बदल झाल्यामुळे अंतर वाढल्यानं तिकीट दरात ही वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, खरं तर आपण जर पाहिलं तर एल्फिस्टन पूल हा पुनर्बांधणीसाठी आणि डबल डेकर होणार आहे। त्याचबरोबर वरळी शिवडी उन्नत मार्गाशी हा जोडला जाणार आहे। त्यामुळे तो जुना पूल 125 वर्ष जुना पूल पाडून त्या ठिकाणी नवीन डबल डेकर पूल तयार करण्यात येणार आहे। मात्र या कालावधीत 2 वर्षाच्या कालावधीत या ठिकाणची वाहतूक जी आहे ती वळवण्यात आली आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळच परळचं एसटी आगार आहे आणि या एसटी आगारातून बऱ्याच एसटी ज्या आहेत त्या राज्यातील कानाकोपऱ्यात जातात। त्यामुळे या आगारातून जाणाऱ्या एसटीच्या तिकिटामध्ये आता 10 रुपयाची वाढ होणार आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर या एल्फिस्टन पुलाचा भार आता प्रवाशांच्या माथी आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण की परळ आगारातून ज्या बस निघतील त्यांना दादर येथून वळसा मारून जावं लागेल, तर इतर ज्या आहेत त्या ज्या विविध मार्ग आहेत त्या मार्गातून यांना वळून मार्गस्थ व्हावं लागेल। त्यामुळे अंतर वाढल्याने तिकिटाच्या दरात जे आहे ते वाढ होत असल्याने 10 रुपयाची ही वाढ होणार आहे। त्यामुळे एसटीचा प्रवास जो आहे तो 10 रुपयाने महाग होणार असल्याची चिन्ह सध्या आपल्याला पाहायला मिळतात। तसा निर्णय जो आहे तो घेण्यात आलाय। त्यामुळे या सगळ्यात एल्फिस्टन पुलाचा भार जो आहे तो आता प्रवाशांच्या माथी आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच धनंजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।